तर एका प्लेटमध्ये 2 केळी घ्यायची तशी डागाळलेली आणि त्याला एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला मॅश करून घ्यायचे। जितकं शक्य होईल तितकं आपल्याला त्याला मॅश करायचं आहे। हाताने करा, तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता किंवा असं मॅशर देखील वापरू शकता। हे बघा आता एकदम फाईन असं मॅश आपण त्याला तयार करून घेतलेलं आहे। त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे दही आपल्याला घालून घ्यायचं आणि थोडासा सोडा आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात आणि 2 चमचे पिठी साखर घालून घ्यायची आहे। 4 चमचे मैदा आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं एक 3 ते 4 चमचे आपल्याला दूध त्याच्यात घालायचं आहे। दूध जास्त घालू नका, फक्त थोडंसंच बाइंडिंग पुरतं आणि त्याला आता त्या बॅटरला आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एक जाडसर बॅटर आपल्याला, घट्टसर बॅटर आपल्याला त्याचं तयार करून घ्यायचं आहे। बघा अशा रीतीने त्याची कन्सिस्टन्सी ही अशी पाहिजे, घट्ट एकदम। आणि आता तेल अतिशय व्यवस्थित छान रीतीने गरम करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने ते बॅटर त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि एक गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। टाकल्या ते बॅटर खाली चिटकतं, हे फ्रिटर्स खाली चिटकतात, तर त्याला चमच्याच्या सहाय्याने असं अलगद रीतीने मोकळं करून घ्यायचं आहे आणि गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर गोल्डन रंग आलेला आहे। 2-3 मिनिटं लागतात, मोठ्या आचेवरच आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे आणि आता टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं। एका प्लेटमध्ये घेऊन त्याच्यावरती मस्त अशी पिठी साखर भुरभुरायची। खूप गोड युनिक रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खात राहा।